तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असे पाहायला मिळते की इकडे आता अंजली ताईने अर्णवला आणि इशूला एकत्र बसवलेलं असतं आणि ती त्यांना म्हणत असते की मला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला आणि तुम्ही दोघांनीही मला त्याचं उत्तर द्यायचं. मला सांगा, तुम्हा दोघांनाही एकमेकाबद्दल काय वाटतं? अर्णव म्हणतो, ताई अगं काय प्रश्न आहे हा? अंजली म्हणते, मला उत्तर हवं आहे. इशू म्हणते, अहो अंजली ताई, खरंच हा काय प्रश्न आहे? अहो मी आणि अर्णव सर आम्ही खरंच चांगले मित्र आहोत आणि मला त्यांच्याबद्दल आदर वाटतो, ही गोष्ट तर काही लपून नाहीच आहे. त्याबरोबर आता इथे आजी त्या ठिकाणी आलेली असते आणि चोरून आजी आता ह्या तिघांचं बोलणं ऐकत असते. इशू म्हणत असते, खरंच ते खूप चांगले आहेत, पण मला ओळखायला थोडा उशीर झाला. त्यांच्यामुळे मला मीच माहीत नसलेली ईश्वरी सापडली. खरंच मला कळलं की मी जे ठरवेन ते करू शकते त्यांच्यामुळे. खरंच ते खूप चांगले. त्याबरोबर अर्णव म्हणतो, बास बास मिस इंदौर, अगं किती कौतुक करशील, बास झालं. ताई अगं तू काय विचारतेस हे असं? त्याबरोबर लगेचच आता अंजली ताई म्हणते, आणि तुझं काय अर्णव, तू उत्तर दे. त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, ताई तुझ्या भावाला हवं तसं फक्त ही एकटीच बोलू शकते मैत्रीण म्हणून. इतकं डोक्यावर बसवून घेतलं आहे मी हिला. बास मिळालं माझ्या प्रश्नाचं उत्तर. त्यावर अंजली ताई म्हणते, म्हणजे तुमच्यात फक्त मैत्री आहे चांगली, बरोबर ना अर्णव? आता अंजली ताईचे डोळे भरलेले असतात. ताईकडे बघून अर्णवच्या डोळ्यातसुद्धा थोडं पाणी येतं, पण अर्णव स्वतःला थांबवतो आणि ताईला समजावून सांगतो की हो ताई, आमच्यात फक्त चांगली मैत्री आहे. अगं बघ ना, म्हणूनच तर आमचे एंगेजमेंटही एकाच दिवशी झाल्यात ना. आता अर्णवच्या डोळ्यात हे वाक्य बोलताना पाणी येतं. त्यावर तो ताईला म्हणतो, बरं बास ताई, आता चल आता आराम कर. तू झोपतेस की मी आजीला सांगू तिचा काढा बनवून द्यायला तुला? त्याबरोबर अंजली रडतच असते. मग इशू तिचे डोळे पुसते आणि तिला सांगते, अंजली ताई अहो का वाईट वाटून घेत आहे? बघा ना आता केवढं सगळं चांगलं झालं आहे. सगळं छान होतं आहे. आता तुम्ही तुमची आणि तुमच्या होणाऱ्या बाळाची काळजी घ्या बरं. छान खुश राहा की. तर आता हे सगळं बघून आजीच्या डोळ्यातसुद्धा अश्रू आलेले असतात. आजी देखील रडत असते आणि म्हणत असते, देवा किती चांगली मुलगी आहे ही. ईश्वरी मला पूर्वीपासूनच आवडायची, पण तुझ्याच मनात काहीतरी वेगळं होतं. इशूची आणि अर्णवची पत्रिका जर जुळली असती तर मी हिलाच माझ्या घरची सून करून घेतली असती, पण तुझ्या मनातलं काहीतरी वेगळंच. आता आजी असं म्हणत असते. तर दुसरीकडे बाबा घरी आलेले असतात आणि इशू एंगेजमेंटच्या दिवशी अशी अर्णवबरोबर निघून गेलेली बाबांना अजिबात आवडलेलं नसतं. बाबा आईला विचारत असतात की कशी काय गेली इशू निघून? त्यावर आई सांगत असते, अहो त्याच्या बहिणीसाठी गरज होती त्याला, म्हणून तो आपल्या घरी आला होता. त्याबरोबर बाबा म्हणत असतात, अगं कारण काहीही असलं तरी आज इशूची एंगेजमेंट होती, तू विसरलीस का? त्याबरोबर आई म्हणते, अहो हो, इशूची जशी एंगेजमेंट होती तशीच आज त्याचीसुद्धा एंगेजमेंट होती, पण तरीसुद्धा तो त्याच्या ताईसाठी आपल्या दारात आलाच ना. म्हणून मी इशूला पाठवलं, एक मदत म्हणून, माणुसकी म्हणून. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही विसरताय का, आपल्या इशूची आज एंगेजमेंट झालेलीच नाही आहे. त्याबरोबर लगेचच बाबांना आठवतं की हो खरंच इशूची आज एंगेजमेंट झालीच नाही. बाबा म्हणतात, अगं पण आता पुन्हा हा सगळा खर्च करायचा म्हणजे आपल्याला जड जाईल. त्याबरोबर आई म्हणते, काळजी करू नका. हे बघा, आता लग्नाचा मुहूर्त काढू की नाही आपण, त्याच लग्नाच्या मुहूर्तामध्ये साखरपुडासुद्धा आटपू आणि पुढे मग लग्नाचे विधी करू काय? त्याबरोबर बाबा म्हणतात, अगं हो, पण त्याबरोबर आई बाबांचे हात पकडते आणि बाबांना समजावून सांगते की गरज होती त्याला, म्हणून गेली आपली इशू आणि तो दोघंही मुलं चांगली येतो. त्याबरोबर इथे आता अर्णव हा ईश्वरीला म्हणतो, बाय द वे मिस इंदौर, खरंच तू ताईसाठी आलीस, ताईला बरं वाटलं, थँक्यू सो मच. त्यावर इशू म्हणते, सर मी फक्त त्यांना ताई म्हणत नाही तर मनापासून मानते आणि म्हणून मी त्यांच्यासाठी आले. त्यांची सेहत माझ्यासाठी सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे, त्यामुळे तुम्ही उगाच मला थँक्यू म्हणून शर्मिंदा करू नका. त्याबरोबर अर्णव म्हणतो, ऑल राईट, बरं चल आता मी तुला सोडायला येतो. त्यावर ईश्वरी म्हणते, सोडायला? नाही नको सर, राहू दे. त्याबरोबर अर्णव म्हणतो, का, काय झालं? चल मी खरंच तुला सोडायला येतोय. त्यावर इशू सांगते, अहो सर खरंच नको, आजच तुमची एंगेजमेंट झाली आणि लगेच तुम्ही मला सोडायला कुठे येत आहे? तुम्ही थांबा इथे, मस्त घरातल्यांबरोबर जरा वेळ घालवा, गप्पा वगैरे मारा. मी जाईन व्यवस्थित एकटी माझी रिक्षाने. आणि बाय द वे कॉंग्रॅच्युलेशन्स. त्याबरोबर अर्णवला कळत नाही की इशू आत्ता कशाबद्दल काँग्रेस करते. अर्णव म्हणतो, काँग्रेस का? त्यावर इशू म्हणते, सर अहो असं काय करताय, एंगेजमेंट झाली आहे ना तुमची,
मग बधाई तर द्यायलाच पाहिजे ना. कॉंग्रॅच्युलेशन्स अर्णव सर. त्याबरोबर आता अर्णवला वाईट वाटतं, पण अर्णव चेहऱ्यावर ही गोष्ट दाखवत नाही. अर्णवसुद्धा म्हणतो थँक्यू. बाय द वे तुलासुद्धा कॉंग्रॅच्युलेशन्स. तुझीसुद्धा एंगेजमेंट झाली ना आज. त्यावर इशू लगेचच ती भूतकाळात जाते. तोपर्यंत अर्णव इशूने 2 हात पकडलेले असतात अर्णवचे. बघतो अर्णव, पण इशूच्या बोटात अंगठी नसते. अर्णव म्हणतो मिस इंदौर तुझी एंगेजमेंट रिंग. त्याबरोबर इशू आता आठवतच असते की कशा पद्धतीने अंगठी खाली पडली आणि राकेश धावत निघून गेला. इशू म्हणते आहो सर, ते काय झालं, गडबडीत निघाले ना मी, मे बी पडली असेल बोटातून. अर्णव म्हणतो एंगेजमेंट रिंग पडली. त्यावर इशू म्हणते होऊ शकतं ना सर असं. बरं चला, आता मला उशीर होतोय, मला निघायला हवं, मी निघते. त्याबरोबर अर्णव म्हणतो नको, एकटी नको जाऊस, ऐक माझं, मी येतो तुला सोडायला, आणायला आलो होतो ना. त्यावर इशू म्हणते झालं म्हणजे अर्णव सर ऐकणारच नाही आहेत का माझं. नाही म्हणजे कोणाचं ऐकलं तर ते अर्णव सर कसे असं आहेस नाही का. त्यावर अर्णव म्हणतो माहिती आहे ना तुला, मग कशाला उगाच वाद घालतेस, चल. आणि मग तो इशूला घेऊन जात असतो. इतक्यात अहो अर्णव सर नको असं बोलत असताना इशू पुढे येत असते आणि तिचा पाय सरकतो. इशू पडणार असते, पण अर्णव वेळेवर तिला सावरतो. इशू आणि अर्णव दोघंही एकमेकाच्या नजरेत हरवून गेलेले असतात आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी गाडी पोहोचते लावण्याची. आणि आता एकमेकाच्या नजरेत हरवलेल्या ईश्वरी अर्णववरती पडते लावण्याची नजर. आणि मग मात्र लावण्याचा होतो चांगलाच तिळपापड. तर इकडे अर्णव आणि इशू एकमेकाच्या नजरेत पूर्णपणे हरवलेले असतात. तर दुसरीकडे आजी ही खोलीत येरझाऱ्या मारत असते. इतक्यात त्या ठिकाणी मामा आणि वल्लरी मामी येतात. आता मामा म्हणत असतो आई अगं का काळजी करतेस तू, वाटेल अंजलीला बरं. त्याबरोबर आई म्हणते मी अंजलीची काळजी नाही करत आहे रे, अंजलीला बरं वाटेलच, मी काळजी वेगळ्याच गोष्टीची करते. त्यावर लगेचच आता आई काय विचार करतेस तू असं मामा विचारतो. आजी सांगायला लागते अरे मी त्या ईश्वरीचा विचार करते, बघ ना केवढी मुलगी चांगली आहे ती. त्याबरोबर मामी म्हणते आई अहो प्लीज हां, अहो आता आपल्या अर्णवचा लावण्याबरोबर आणि त्या मुलीचा दुसऱ्या कोणत्या तरी मुलाबरोबर साखरपुडा झाला आहे, त्यामुळे प्लीजच तुम्ही आत्ता उगाच काहीतरी विचार करू नका हां. त्याबरोबर लगेच आजी म्हणायला लागते अरे मी तसं नाही म्हणत आहे, तुम्हाला कळलंच नाही मला जे म्हणायचं आहे. केवढी चांगली मुलगी आहे ती. आज फक्त आपल्या अंजलीसाठी आपण तिला बोलवलं तर एका आवाजावर आली आपल्या. म्हणजे बघा ना किती चांगुलपणा आहे तिच्या मनात. तिने कसलाही स्वार्थीपणे विचार नाही केला येण्यापूर्वी. पण जर आपल्या अर्णवची आणि तिची पत्रिका जुळलीच नाही तर काय उपयोग. मला कळत नाही अजिबात पत्रिका कशी जुळली. त्याबरोबर लगेचच आता अंजलीताई म्हणायला लागते. आता इकडे मामी मनात म्हणायला लागते बापरे, आमच्या ओल्ड लेडीच्या मनात हा पत्रिकेबद्दलचा प्रश्न आला आहे, तो इथेच थांबवायला हवा, इथेच हिला गप्प करायला हवी. अहो जाऊ देत नाही, जे देवाच्या मनात होतं शेवटी तेच घडलं. उलट आपल्या अर्णवच्या आयुष्यात सगळं काही चांगलं घडतंय, थोडक्यात सगळं बचावलं की. त्यावर मामा लगेच म्हणतो हो, नाहीतर लगेच आपल्या अर्णवचं आयुष्य एका दिवसात बर्बादच होणार होतं नाही का गं, ते थोडक्यावर वाचवलंयस तू. त्याबरोबर लगेचच वल्लरी मामी म्हणते हो मग मी बरोबरच बोलते आहे ना, काय हो आई. त्याबरोबर लगेचच आता आजी म्हणते ते सगळं जाऊ दे, सोडा तो विषय, मी काय म्हणते ते मला सांगा, जावई बापू अजून आले कसे नाही, एवढी अंजलीची तब्येत खराब आहे हे त्यांना कळवलं नाही आहे का. त्यावर लगेचच आता मामा म्हणायला लागतो कळवलं आहे हां आई, कळवलं आहे त्यांना. त्याबरोबर मामी म्हणते अहो आई लांबून येत असतील म्हणून होत असेल उशीर. त्यावर मामा म्हणतात मी अर्णवला कळवून झाल्यावर अर्णव जाऊन इशूला घेऊन आला. ईश्वरी आता अंजलीला भेटून अर्णव तिला परत सोडायला घेऊन चाललाय. त्याबरोबर लगेच मामी म्हणते अहो मग येतील जावई बापूसुद्धा. त्याबरोबर आता मामा विचार करतो नक्की जावई बापू कुठे अडकलेत ते जरा बघायलाच हवं. आणि ते तिकडनं अचानक निघून जातात. मामी म्हणते अरे हे असं काय यांचं अचानक कुठे गेले. आणि मग ती लगेचच आजीजवळ पुढे येत म्हणते आई अहो नका फार विचार करू, मी म्हटलं ना तुम्हाला आपल्या अंजलीला लवकर बरं वाटेल, तुम्ही काळजी करू नका बरं.
त्यानंतर आता इथे मामी मनातल्या मनात म्हणत असते की लवकरात लवकर मला अर्णवच्या आणि लावण्याच्या लग्नाचा मुहूर्त आता काढला पाहिजे. तर इकडे लावण्या ही पुढे पटापट चालत येते. ती खूपच रागात असते आणि ती आता येते आणि जोरजोरात टाळ्या वाजवते. त्याबरोबर अर्णव आणि इशू एकमेकापासून लांब होतात आणि लावण्याकडे बघायला लागतात. त्याबरोबर लावण्या म्हणत असते, वाव, ग्रेट, अमेझिंग, काय मस्त दृश्य दिसतंय ना, एकमेकाच्या हातात हात घालून फिरताय, काहीच वाटत नाही आहे का तुम्हाला. त्याबरोबर ती आता इशूला म्हणत असते, आज आमची एंगेजमेंट झाली, कशाला आली होतीस तू इकडे, काय गरज होती तुला इथे येण्याची. हां, यू शेम, कशाला आलीस इथे, सांग लवकर, बोल. तू ARला कन्व्हिन्स करायला आली होतीस ना की एंगेजमेंट करू नकोस म्हणून. त्यावर अर्णव म्हणतो, शट अप लावण्या, तू काही बोलू नकोस. त्यावर लावण्या म्हणते, का बोलू नको, सांग ना यार, वाय कांट आय से एनिथिंग. बघतोयस ना ही मुलगी कशी वागते ते. अरे तुझी होणारी बायको आहे मी, आता लग्न होणार आहे आपलं, तरीही मी काही बोलू नको का. त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, लावण्या स्टॉप इट, नॉनसेन्ससारखं बडबड करू नकोस, तुला माहीत नाही आहे इथे काय घडलं आहे, तू उगाचच्या उगाच काहीही बडबडतेस. आणि ती गप्पा याचा अर्थ असा नाही की ती चुकीची आहे. त्याबरोबर ईश्वरी म्हणत असते, लावण्या मॅडम हे बघा तुम्ही एकदा माझं. त्यावर लावण्या म्हणते, ए यू शट अप, मला काहीच ऐकायचं नाही आहे तुझं, काहीच नाही, एक गोष्ट आता लक्षात ठेव. आणि मग लावण्या अर्णवचा हात हातात घेते आणि म्हणते, मी आणि अर्णव आता नवरा बायको होणार आहोत, आमची आज एंगेजमेंट झाली आहे, वी आर एंगेज्ड. त्यामुळे अर्णवपासून आणि माझ्यापासून लांब राहायचं, कळलं. त्याबरोबर अर्णव स्वतःचा हात लावण्याच्या हातातून काढून घेतो आणि लावण्याला म्हणतो, एक मिनटं लावण्या, आपलं जरी लग्न होणार असलं तरी माझी आणि मिस इंदौरची मैत्री कायम तशीच राहील जशी आहे, त्यात काहीच फरक पडणार नाही आहे, त्यामुळे प्लीज तू उगाच काही बोलू नकोस. त्याबरोबर आता मात्र हे ऐकून लावण्याला खूप मोठा धक्का बसतो. त्याबरोबर लावण्या लगेचच आता ईश्वरीला आणि अर्णवला म्हणत असते, अरे पण मी बायको आहे ना होणारी तुझी, मग तुला का कळत नाही आहे, मला ही मुलगी नाही आवडत मला हिचं तोंड बघायला, तरीही तुला का हिची मैत्री हवी आहे. त्याबरोबर अर्णव म्हणतो, लावण्या प्लीज व्यवस्थित बोल तिच्याशी. त्याबरोबर लावण्या म्हणते, मी का बोलू व्यवस्थित यार, काय संबंध आहे माझा या मुलीशी. हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, मला ही मुलगी अजिबात आवडत नाही आणि तुझ्या आसपास आलेली तर त्याहून नाही आवडत, समजलं तुला. मी होणारी बायको आहे तुझी. अरे किती काय करते आहे मी तुझ्यासाठी, हे सगळं तुझ्यासाठी केलं आहे मी, सगळं तुझ्यासाठी होतं. मामींना मी फक्त सोडायला हॉटेलवर काय गेले तर तू माझी रिप्लेसमेंट आणली, शी यार. त्याबरोबर एवढं बोलून आता यू नो यार, यू बोथ आर गो टू हेल, एवढं बोलून लावण्य तिकडनं निघून जाते. त्याबरोबर आता इकडे ईश्वरीला मात्र घडलेल्या प्रकाराचा खूपच वाईट वाटत असतं. ईश्वरी म्हणत असते, सर सॉरी, हे सगळं माझ्यामुळे घडतं आहे, माझ्यामुळे हा गुंता आणखीनच जास्त वाढत जातो आहे. त्यावर लगेचच अर्णव म्हणतो, मिस इंदौर रिलॅक्स हो, हे बघ असं होत असतं आयुष्यात, असे छोटे मोठे प्रॉब्लेम येतच असतात ना, त्यात काय एवढं. बाय द वे चल, आता उशीर होतो आहे ना तुला घरी जायला, चल पटकन, मी तुला ड्रॉप करतो, आय ड्रॉप यू, ये पटकन ये. त्याबरोबर इशू म्हणते, सर नको आता, प्लीज नको, आणि आता तर नकोच, नका येऊ तुम्ही मला सोडायला, मी जाईन. त्यावर अर्णव म्हणतो, अगं असं काय करतेस, खरंच म्हणतो मी, चल मी खरंच सोडतो तुला, ये पटकन. आणि मग अर्णव पुढे जात असतो. तर आता इशू अर्णवला म्हणते, सर प्लीज नको, मी हात जोडते, हवं तर तुमच्यासमोर रिक्वेस्ट करते, सर प्लीज नको, आता तुम्ही मला सोडायला अजिबात येऊ नका. त्यावर अर्णव म्हणतो, बरं ठीक आहे. आणि मग इशू ही आता तिकडनं एकटीच जायला निघते. इशू ही पुन्हा एकदा अर्णवपासून खूप लांब निघून चाललेली असते आणि अर्णव मात्र तिला तसाच बघत राहिलेला असतो. त्यानंतर इशू बघता आता कंपाऊंडच्या बाहेर निघून गेलेली असते. तर आता इथे बाबा हे इशूची वाट बघत असतात घरी, म्हणत असतात, इतका वेळ झाला तरी ही मुलगी अजून आलेली नाही आहे, फोनही बरोबर घेऊन गेलेले नाही आहे, अजून पत्त्याही नाही आहे. त्यावर आई म्हणत असते, अहो येईल हो. इतक्यात त्या ठिकाणी इशू आलेली असते. इशू आत येते आणि आई बाबा अशी हाक मारते. त्याबरोबर आई उठून उभी राहते, इशूला विचारते, आता बरी आहे ना गं अर्णवच्या ताईची तब्येत. त्यावर इशू सांगते, हो आई आता बरे आहेत ते अंजलीताई. त्याबरोबर लगेचच नमुताई विचारते, इशू अर्णव सर सोडायला आले होते का तुला. त्यावर इशू म्हणते, नाही ताई नाही आलेले ते. त्याबरोबर लगेचच आता इकडे आत्या म्हणायला लागते, बघितलंस त्याचं काम झालं,
तसं तुला पाठवून दिलं एकटीला, नाहीतर आधी घ्यायला आला होता, मग आता सोडावं आणून एवढंही वाटलं नाही का त्याला? त्यावर इशू म्हणते, अगं आत्या ते येत होते, पण मीच म्हटलं की नका येऊ तुम्ही. त्यावर आत्या म्हणते, हो तू म्हणालीस आणि त्याने लगेच पडत्या फळाची आज्ञा झेलली, हो की नाही? मी म्हणते ना, ही अशी लोकं खूप स्वार्थी असतात, फक्त स्वतःचा विचार करतात. स्वतःचं काम झालं ना की मग मात्र यांना समोरच्याशी ओळखही ठेवायची गरज वाटत नाही. दादा बघ, म्हणूनच मी सांगत असते इशूला नेहमी त्याच्यापासून लांब राहा म्हणून. त्यावर इशू म्हणत असते, आत्या अगं प्लीज, अर्णव सर तसे नाही आहेत, ते खूप चांगले आहेत. अगं आजपर्यंत त्यांनी खूप मदत केली आहे मला, खरंच बघतेस ना, मग तरीसुद्धा असं का बरं म्हणतेस तू? ते वाईट नाही आहेत, खरंच चांगले आहेत, ते खूप चांगले आहेत ते. त्याबरोबर मात्र आता बाबा उठून उभे राहतात आणि इशूला म्हणतात, इशू आता तू त्या कुठल्या मुलासाठी उगाचच्या उगाच तुझ्या आत्याबरोबर भांडण करणार आहेस का? तिच्याशी वाद घालायचा आहे का तुला आता त्याच्यासाठी? त्यावर इशू म्हणत असते, सॉरी बाबा, मला वाद नाही घालायचा आहे, मी फक्त आत्याला एवढंच सांगत होते की अर्णव सर खरंच चांगले आहेत. त्याबरोबर लगेचच आत्या उठून उभी राहते आणि आता इशूला ओरडत असते, बघितलंच दादा, हे नेहमीच असं असतं, म्हणून मी म्हणत असते. त्यावर लगेचच इशू म्हणते, अगं आत्या, त्यांनी क्लाउड किचनसाठी किती मदत केली मला. त्याबरोबर लगेचच बाबा म्हणत असतात, ते काहीही असलं ना इशू, तरी तू जरा ऐकून घे आमचं. तर आत्या म्हणत असते, अगं ही अशी हायफाय लोकं आपल्यासारख्या सामान्य लोकांना उगाच नाही मदत करत, यांना काहीतरी त्याच्यामध्ये स्वार्थ असतो ना, तेव्हाच ते आपल्यासारख्याच्या नादी लागतात, कळलं का तुला? तू उगाचच्या उगाच त्याच्याशी एवढं जवळीक करू नकोस. त्यावर इशू म्हणत असते, आत्या अगं तसं काही नाही आहे, तुला का कळत नाही आहे मला काय सांगायचं आहे ते? अर्णव सर तसे नाही आहेत आणि मी सुद्धा. तू का विचार करत नाही आहेस? तू जरा शांतपणे ऐकून तरी घे ना. आज खरंच अंजलीताईंना बरं वाटत नव्हतं, गरज होती माझी तिथे, म्हणून ते आले होते इथे. त्याबरोबर बाबा म्हणतात, ते काही असलं ना तरीसुद्धा इशू, एक गोष्ट लक्षात ठेव, तू त्या मुलाबरोबर जवळीक वाढवल्याने आपल्याला काहीतरी अडचण भविष्यात येईल असं मला सतत का वाटून राहतं ना, मला कळत नाही. पण त्यामुळे आता त्या मुलाबरोबरची जवळीक तुझी कमी व्हायला हवी. उगाचच्या उगाच नसतं काहीतरी गळ्यात पाडून घेशील, समजलं? त्यावर आई म्हणते, अहो आपण काय विषयावरून वाद घालतोय, पुरे झालं आता. त्याबरोबर बाबा म्हणतात, असं कसं? नको, हिला आजच समजवायला पाहिजे, उगाच पुढे जाऊन काहीतरी नसतं लचांड गळ्यात यायचं. त्याबरोबर मात्र आता इशूला खूप वाईट वाटत असतं बाबांच्या शब्दांचं. बाबांना मात्र राग आलेला असतो. बाबा म्हणत असतात की त्या मुलाबरोबर हिची वाढलेली मैत्री मला अजिबात आवडत नाही, समजलं तुला? मला काहीतरी पुढे आपण अडचणीत येऊ सतत असं वाटत असतं. त्याबरोबर इशू ही आता फक्त गप्पच राहते, काही बोलत नाही. तर आता इकडे आता राकेश हा घरी आलेला असतो आणि त्याच्या डोक्याला लागलेलं असतं. त्याबरोबर मामा हा राकेशला बघतो. तर आता अर्णवसुद्धा त्या ठिकाणी येतो. राकेशला मामा विचारतो, कधी कळवलं होतं जावे बापू तुम्हाला, तुम्ही कधी येत आहे? राकेश म्हणतो, अहो मामा माझ्या डोक्याला लागलं. त्यावर मामा म्हणतात, अरे रे खरंच की भरपूर लागलं आहे, मग दवाखान्यात का नाही गेलात तुम्ही जावे बापू? त्यावर लगेचच आता तो म्हणायला लागतो, अंजलीचं हे असं झालं आहे कळल्यावर मला दवाखान्यात राहण्याची शुद्ध राहील का मामा? बरं जाऊ द्या, मी पहिले जाऊन अंजलीला भेटून येतो. एवढं बोलून तो तिकडनं जातो. मामा अर्णवला सांगतो, जावे बापू खोटं बोलतायत अर्णव, अरे त्यांची जखम अजूनही तशीच ताजी आहे. त्याबरोबर अर्णवही विचार करायला लागतो. तर दुसरीकडे इशू ही नर्वस बसलेली असते. तर नमुताई तिला समजावते, अगं इशू नाराज का होतीयेस? असा विचार कर ना की आज साखरपुड्याचे सगळे विधी होऊनही तुझ्या बोटात अंगठी पडलीच नाही. कदाचित देवाच्याच मनात हे सगळं नाही आहे, त्याच्याच मनात काहीतरी वेगळं आहे. इशू का विचार करत नाही आहेस तू? त्यावर मात्र इशू ताईकडे बघायला लागते. आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद.